मैं मराठी मीडियम से हूँ, प्युअर मराठी से मी भी नहीं था. बेसिक कन्सेप्ट ऑर्बिट म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं. मग कसं कोप केलं? म्हणजे खूप विद्यार्थी असं असतात 11th बेसिकच क्लिअर केलं होतं. जेई वगैरे काहीच डोक्यात नव्हतं माझ्या. PYQs रिपीट होतात का एक्झाम? आफ्टर बोर्ड्स वन शॉट केलं पाहिजे. 68 मार्क्स 98.77 म्हणजे जेई आपल्या डोक्यात नव्हतंच कधी. बोर्ड्स मध्ये किती पर्सेंटेज? मी फोकस सिग्मा किंवा MSTCT वर करू की बोर्ड्स वर करू, सबमिशन्स वर करू? तू कसं केलंय सगळं? तुमचं जर बोर्ड्स क्लिअर झालं तर सीईटीचा आपोआप होईल. फिजिक्स आणि केमिस्ट्री अल्फा टेस्ट सिरीज खूप अवघड होती का रे? आय थिंक माझ्या शिफ्टला खूप सारे क्वेश्चन त्यातनंच होते. ऍक्च्युली त्या दिवशी मी सकाळी फीवर होता कारण एक्झामचं खूप टेन्शन आलेलं. आणि 12वीच्या दिवाळीपर्यंत जास्त सिरियस होती की नाही? मॅथ्सचं लेवल हार्ड आहे. गणितंक इज बेस्ट प्लेटफॉर्म आई थिंक एवर. हेलो बच्चों, वेलकम टू गणितंक. कैसे आप सब लोग? सो बस 3 महीने 4 महीने बचे हैं हमारे MSTCT को. प्रेशर बहुत है, बहुत सारी पढ़ाई करनी है, लेकिन हमेशा की तरह क्वेश्चंस वही है, कैसे करूं, क्या करूं, मेरा होगा कि नहीं होगा. तो चलो जानते हैं ये सारी चीजें अपने एक सीनियर से, जिसने आपकी तरह ही जर्नी पूरी फॉलो करी है और मचाया है अपने करियर में, राइट? तो चलिए इंट्रोड्यूस वो खुद ही करेंगे आपको, है ना. आज के हमारे जो सीनियर है वो कौन है, क्या है, वो खुद बताएंगे. हेलो, आई एम रेवती पाटिल. I am currently in Cummins. I scored 98.8 in MSTCT at 126 marks. अरे वाह. तो 126 पे 98.8 या 08? 98.08. ओके. सो 98.08 मिलता है बच्चों 126 पे. ये भी पता होना चाहिए ना बच्चों को. लगता है 200 में से कितने लाने पड़ेंगे ऐसे परसेंटाइल के लिए. और कमीन्स में IT फर्स्ट राउंड में या फर्स्ट राउंड में. और सेकंड थर्ड राउंड में? सेकंड में भी वही था. अच्छा, सब में सेम ही था और अपने को वो कॉलेज मिल गया. अच्छा, पहले तो यार कैसा लग रहा है ये कॉलेज? कमिंस कैसा है? बच्चों को भी पता करना है. अच्छा है. एकेडमिक्स फैकल्टी मेंबर सपोर्टिव है. ओके. सब कुछ अच्छा. क्लब्स, इवेंट्स, फेस्ट बहुत होते हैं कमिंस बहुत में. मतलब एकदम एक्टिव कॉलेज. एंजॉयबल है. अच्छा, वाह, बढ़िया. फर्स्ट ईयर अभी तक एंजॉय कर रहे हो. चलो, 10th कहाँ से किया आप? कहाँ से हो, थोड़ा बताओगे? आई एम फ्रॉम लातूर, उदगीर. अच्छा. मैं मराठी मीडियम से हूँ, प्योर मराठी से मी भी नहीं था. ओके. अच्छा, मराठी मीडियम से हो तो चलो बच्चों आज थोड़ा अलग करें क्या इस पूरे सेशन को? आज मराठी में करें, राइट? चलिए मराठी में बात करते हैं, थोड़ा जानते हैं मराठी में कैसे होता है. मेरा भी पहला रहेगा तो थोड़ा मॅनेज कर लेना, ठीक आहे? तो मला असं विचारायचं आहे की माझा अजून एक विद्यार्थी होता जो फक्त मराठी मीडियमवरून आला आणि त्याला खूप अवघड जायचं की फिजिक्सचे जे प्रश्न आहे ते समजायला किंवा केमिस्ट्रीचे प्रश्न आहे ते टर्म्स असतात इंग्लिशमध्ये ते समजायला. तो वॉज इट द सेम केस विथ यू? तुला पण असंच अवघड जात होतं का? सेम सिच्युएशन होती. 11th क्लिअर केलं हे सर्व. बेसिक कन्सेप्ट ऑर्बिट म्हणजे काय हे देखील माहिती नव्हतं त्या टाइमला. हो. आणि ते 11th हे सर्व क्लिअर केलं. आणि तिथून तू इकडे आली 98 क्रॉस केले. मग कसं कोप केलं? म्हणजे खूप विद्यार्थी असं असतात. ते 11th बेसिकच क्लिअर केलं होतं. जेई वगैरे काहीच डोक्यात नव्हतं माझ्या. 12th स्टार्टिंगला थोडंसं केलेलं बोर्ड्स पर्यंत. नंतर नोव्हेंबर डिसेंबर मध्ये सरांची सिग्मा बॅच आली तेव्हाच केलं. थोडंसं स्टार्टिंग प्रिपरेशन केलेली. म्हणजे तू 11वी मध्ये आणि 12वीच्या दिवाळीपर्यंत जास्त सिरियस होती की नाही? नाही, सिरियसनेस काहीच नव्हती. त्या टाइमला रिअलाइज झाली की काहीतरी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम द्यायचे तेव्हा करायचं. मोस्ट ऑफ द स्टुडंट सेम फेस करतात. तुझी जी सिच्युएशन आहे तिथेच. आणि दिवाळीच्या नंतर तुला म्हणजे ते असं झालं की आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी काहीतरी करावं लागेल. राईट. म्हणजे जेही आपल्या डोक्यात नव्हतंच कधी? नव्हतं, कधीच नव्हतं. कोचिंग पण नाही? नाही. कोचिंग ऑफलाईन कोचिंग होती पण ते तितकं केलं नाही. सीईटीची होती की जेईची होती? नाही, बोर्ड्स लेवल. बोर्ड्सची ऑफलाईन कोचिंग होती. ओके. तर तुझ्या गावात जे आहे ते बोर्ड्सची ऑफलाईन कोचिंग करत होती आणि ते पण इतकं सिरियसली नाही? नाही. ओके, ठीक आहे. तर दिवाळीच्या नंतर म्हणजे फक्त 3 महिने आहे, त्याच्यात पण बोर्ड्स एक्झाम आहे, मग त्याच्यानंतर अजून 1-1.5 महिना मिळतो आपल्याला. तर हाऊ सिरियस, कसं सुरू केलं, काय केलंस ते थोडं सांग ना मला. मी नोव्हेंबर पर्यंत बोर्ड्स केलेलं पण फिजिक्सचं जास्ती कन्सेप्ट क्लिअर नव्हते. हाफ चॅप्टर झाले होते सर्व. ओके. नंतर डिसेंबरमध्ये सिग्मा बॅच वगैरे जॉईन केली. मॅथ्सचं तिथूनच केलेलं. नंतर महारिव्हिजन तुमची बॅच चालू झाली. ओके. तेव्हा पण केलं पण त्यामध्येच तुमचं काहीतरी फ्रॅक्चर झालेलं ऍक्सिडेंट. ते खूप सिरियसनेस होतं. म्हणजे कळलंच नाही आता काय करायचं पुढे. टेन्शन आलेलं घरी सर्वांना, मला पण. पुढे काय होणार कारण बोर्ड्स होते. बोर्ड्समध्ये थोडं तरी स्कोर करणं गरजेचंच होतं. राईट. आपलं सिग्मा झालेलं होतं का तेव्हा? नाही, सिग्मा बॅच जानेवारीच्या एंड मध्ये झालेली. मग तेव्हा हात फ्रॅक्चर झाला तेव्हा सिग्मा चालूच होती? हो. ओके. पण आपण केलं ते व्यवस्थित? हो, तेव्हा केलेलं. ठीक आहे. हा, आय रिमेंबर माझं फ्रॅक्चर झालेलं होतं. पण ठीक आहे, आपण नोव्हेंबरच्या 16-17 तारखेला सिग्मा बॅच सुरू केली होती आणि त्याच्यानंतर मग आपण 2-2.5 महिने लावतो. पण आता पण तेच चालू आहे, सिग्मा 2.0 चालू आहे आमचं. आणि त्या मुलांना काय प्रॉब्लेम असतं की सर माझे सबमिशन्स आहे, माझे प्रिलिम्स आहे, माझी बोर्ड्सची पण तयारी राहिलेली आहे, तर मी फोकस कुठे करू?
मी फोकस सिग्मा किंवा MSc वर करू की बोर्ड्सवर करू, सबमिशन्सवर करू? तू कसं केलंय सगळं? मी सिग्मावरच फोकस केलेलं. जानेवारीमध्ये पूर्ण तेच केलं. नंतर जेईचा पण अटेम्प्ट दिलेला, त्यामध्ये काही स्कोर आला नाही. नंतर फेबच्या स्टार्टिंगला सुरू केलं बोर्ड्स. Okay. फेबच्या 15 दिवसामध्ये देखील होऊन जाईल ते. ओके. बोर्ड्स इतकं हार्ड नसतं. आणि इतकं वेगळं पण नसतो ना. नाही, काहीच नाही. सिलेबस दोन्हीचा सेम आहे. हा, पण भीती हो, वाटते की बाबा त्यांचा अभ्यास सेपरेटली केलेला काहीच नाही. नाही. तुमचं जर बोर्ड्स क्लिअर झालं तर सीईटीचा आपोआप होईल. अच्छा, पण सीईटीचा लेवल थोडंसं असतं हा, प्रश्न CET चं विचारायचं. फक्त मॅथ्सचं लेवल हार्ड आहे, बाकी काहीच नाही. अच्छा, हे तू अजून एक वेळा सांग मुलांना, मला असं मॅथ्सचं पाहिजे. लेवल हार्ड आहे. फिजिक्स आणि केमिस्ट्री? फिजिक्स आणि केमिस्ट्री ओनली बोर्ड्स केलं तरी होईल. वा, बच्चा लोग, हे खूप खूप महत्वाची ही लाईन आहे की फिजिक्स केमिस्ट्री इतकं टफ नसतो. सगळे मुलं हेच म्हणतात. तुम्ही बोर्ड्सचं केलं किंवा सीईटीचे नॉर्मल MCQs पण केले हा. तर ते होऊन जातं. फक्त मॅथ्स लेवल अप झालंय, दॅट इज ओके ना, वी कॅन हँडल दॅट, राईट? Yeah. तर सबमिशन्स होते हम्म. किंवा प्रिलिम्स होते, तेव्हा तू MSc ला किती टाइम दिलं? व्हॉट वॉज युअर स्टडी रुटीन ड्युरिंग नोव्हेंबर अँड डिसेंबर, असं सांग मला. नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये स्टार्टिंगला फक्त सबमिशन वगैरे केले कॉलेजमध्ये. डमी कॉलेज होतं माझं Okay. ऑब्व्हियसली. नंतर सिग्मा बॅच जॉईन केली. सिग्मा बॅच मध्ये रेग्युलर लेक्चर केले. नंतर केम आणि फिजिक्सचे पण PYQ सॉल्व्ह केलेले. असंच होतं. रुटीन कसं होतं? म्हणजे सकाळी उठायची, इतक्या तास अभ्यास करायची, थोडं स्टडी रुटीन कसं होतं तुझं? मॉर्निंगला लवकर उठायचे मी 3-4 वाजता. माझी आई मला उठवायची. अच्छा. हा, नंतर तेव्हा फिजिक्स आणि केमिस्ट्रीची थिअरी कम्प्लीट करायचे. नंतर 8 ते 11 सरांचे रेग्युलर लेक्चर करायचे. नंतर दुपारी सर्व PYQs वगैरे सॉल्व्ह करायचे. ओके. आणि संध्याकाळी लवकर इव्हिनिंगला झोपायचं? रिव्हिजन करायचे. हो, ओके. आणि लवकर झोपायचं? दिवसभर काय झालं. हो, 8-9 वाजता. 9 वाजता हो. झोपायचं. तर यू वर कन्सिस्टंट, म्हणजे तू नेहमी 4 वाजता उठायची? हा, असं कधी नाही झालं की आज नाही उठली बाबा? नाही, कधीच नाही. तर मग काय मोटिवेशन होतं दररोज हो, 4 वाजता उठायचं? काय मोटिवेशन काय होतं? मग लोकांना खूप डिस्ट्रॅक्शन हा, असतं. एक अच्छे कॉलेज में जाना है, यही था. चांगलं हा. कॉलेज पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे, तिथं प्लेसमेंट झाली पाहिजे, आपल्या करिक्युलर ऍक्टिव्हिटीज वगैरे सर्व झाल्या पाहिजे. आणि ते भेटले कमेंट्स मध्ये. दॅट वॉज युअर Yeah. ड्रीम आणि ते तुला मोटिवेट करत होता. तो बच्चा लोक, तुमचं पण ड्रीम सेम असलं पाहिजे की आय वॉन्ट अ गुड कॉलेज, आणि गुड कॉलेज पाहिजे, चांगलं कॉलेज पाहिजे, तर यू हॅव टू वर्क हार्ड, कन्सिस्टंटली करावं लागतं. Yeah. ठीक आहे. तर रुटीन जसं तिने सांगितलं, यू वर मॅनेजिंग 3 सब्जेक्ट्स अ डे, 3 सब्जेक्ट्स या, दररोज, राईट. आणि नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पूर्ण केलं तसं, हा. राईट? ओके, ठीक आहे. तो 3 सब्जेक्ट पॉसिबल आहे. तू ऑफलाईन कोचिंगला जायची नोव्हेंबर डिसेंबरला पण? ऑफलाईन कोचिंगला जायचे, पण फक्त मॉर्निंगला, इव्हिनिंगला नाही जायचे. म्हणजे तिथे पण तुझा टाइम हो. जात होता? त्यामुळेच तुमचं सजेशन घेतलं. तुम्ही बोलले तुला जे ऍडजस्ट होतंय, काय होते ते बघ. हा, म्हणजे दोन्ही हो. मॅनेज होत नाही. नाही तिथं होत. वेगळं शिकवतात, आणि तिकडे सेल्फ स्टडीला टाइम नाही भेटत त्या करेक्ट. आणि सेल्फ टाइम. स्टडी व्हेरी इम्पॉर्टंट. करेक्ट. हा डिसिजन मुलांना घ्यावं लागतं की ऑफलाईन कोचिंग मध्ये चांगलं चालू आहे की ऑनलाईन, कारण की सगळेच मुलं आजकाल ऑनलाईन खूप सारे कोचिंग लावतात, फिजिक्ससाठी पण, केमिस्ट्रीसाठी पण, मॅथ्ससाठी पण. यू हॅव 2 ऑप्शन्स, बट यू हॅव टू सिलेक्ट 1. हे तुम्हाला कळायला हवं. चला, प्रिलिम्सला तू पूर्ण अभ्यास करून गेली होती की जितकं झालं तितकं झालं बाबा? एवढं झालं तितकं. जास्त टेन्शन नाही घेतलं? नाही टेन्शन. ओके. आणि प्रॅक्टिकल एक्झाम झालं, त्याच्यानंतर बोर्ड्स, यू आर सेइंग की बोर्ड्स तुम्ही 15 दिवस अगोदरच सुरू केलं, हो. तर त्याच्यात इंग्लिश किंवा अजून कोणते सब्जेक्ट होते तुझे? इंग्लिशचं 1 दिवस अगोदर केलेलं, फक्त एका दिवसात केलं. किती आले तुला स्कोर? इंग्लिशमध्ये 80 आले. मराठी? ओव्हरऑल 85 आले. मराठी मीडियम 1 दिवसा अगोदर केलं तरी 80 आले. हा. व्हेरी नाईस यार. आणि बाकी Correct. सब्जेक्ट कोणकोणते होते तुझे? PCMB जनरल सायन्स था अरे मेरा. बायो भी था? हा. अरे बापरे, बघा, मग बायोसाठी पण ट्युशन लावली बायोसाठी, असेल, हा. अभ्यास केला असेल, किती टाइम? 11th ला केलेलं बायोचं क्लासेस, 12th ला नाही केलं. मग 12th ला कसं कोप अप केलं बायोला? 12th ला पण 2 दिवस आधी, त्यावेळेस आम्हाला गॅप दिलेला, 4-5 दिवसांचा गॅप होता, तेव्हाच केलं त्या गॅप मध्ये. ओके, म्हणजे बायो आपल्याला पास व्हायचंय हो, फक्त पास व्हायचं. बोर्ड्स मध्ये किती पर्सेंटेज? बोर्ड्स में 85. 85%. Yeah. व्हेरी नाईस स्कोर. तो बच्चा लोग, लास्ट 15 डेज में भी पडकर, शेवटच्या 15 दिवसात पण आपण बोर्ड्सला चांगलं करू शकतो, हो. राईट? दिस इज द मेसेज दॅट शी इज गिव्हिंग. त्यामुळे जास्ती टेन्शन घ्यायची गरज नाही बोर्डचं. आता तुम्ही जानेवारीच्या एंडिंग पर्यंत करू शकता. आता जानेवारीमध्ये फर्स्ट अटेम्प्ट आहे जेईचा, तोपर्यंत पूर्ण करायचं सीईटी साठी. एक वेळेस PYQ सॉल्व्ह करून झाले की मग झालं. ओके. आता एक वेळेस PYQ सॉल्व्ह करून झाले तर जानेवारी खूप छान एंडिंग असेल. पर्यंत. हो. ओके. लेट्स से बोर्ड्स एक्झाम आली, बोर्ड्स तुम्ही दिले, हा. बोर्ड्सच्या नंतर वन्स यू कम्प्लीट विथ द बोर्ड्स, कसं तू स्विच केलं स्वतःला? म्हणजे आता बोर्ड्सचं थोडंसं वेगळं असतं ना आपलं. त्याच्यानंतर काय टेस्ट सिरीज कधी, टेस्ट देणे कधी सुरू केले? अगोदर दिले होते, तेव्हा दिले होते? व्हॉट वॉज युअर? नंतर दिले होते, बोर्ड्सच्या नंतर. ओके. आणखी एकदा PYQs वगैरे सर्व रिव्हिजन केलेले. नंतर अल्फा टेस्ट सिरीज जेव्हा लॉन्च झाले तेव्हापासून स्टार्ट केलं, 2-2 दिवसाच्या गॅपने दिले. ओके. अल्फा टेस्ट सिरीज खूप अवघड होती का रे? हो, हार्डनेस खूप आहे, त्यामुळे तर हेल्प झाली. आय थिंक माझ्या शिफ्टला खूप सारे क्वेश्चन त्यातनंच होते. हो. ऍक्च्युली मी थोडं लेवल अप, काही पेपर सिम्पल पण होते, हा. म्हणजे असं वर खाली तरी केलं माझा होतं. स्कोर तितका नाही आला. किती स्कोर होता तुझा अल्फा टेस्ट सिरीज मध्ये
110, 20 असाच होता पीसीएम स्टार्टिंगला. या आणि स्टार्टिंग मॅथ्स मध्ये किती होतं? मॅथ्स मध्ये असेच होते 60, 65. ओके, आणि टोटल 110. हा. इकडे पण असेच येतात ना. स्टार्टिंगला होते, नंतर नेक्स्ट लेवलला मीडियम मध्ये जेव्हा 5-6 वगैरे झाले असतील त्यानंतर खूप कमी झाला स्कोर, त्यामुळे टेन्शन यायला लागलं. तेव्हा आता काय डिफिकल्टी होईल? वाढली हा. होती पेपरची. 70-80 यायला तेव्हा स्कोर. ओके, आणि शेवटला शेवटला 106 लास्ट स्कोर माझा तेच होता. अच्छा, अराउंड होता. हो. आणि त्याच्यापेक्षा जास्त झाले तुला. आणि तुम्ही सांगितलेलं एक्झामच्या अगोदर देऊ नका तुम्ही पॅनिक व्हाल वगैरे, त्यामुळे तुमचं फॉलो केलं. नाईस, खूप मस्त. हा. कोणती शिफ्ट होती तुझी? 10th मध्ये शिफ्ट. हाऊ वॉज इट? डिफिकल्ट, इझी, मॉडरेट होती. मॉडरेट होती. हा. आणि तुला जेव्हा पेपर दिलं तेव्हा तुला असं वाटलं की आपलं स्कोर चांगलं येणार आहे? हो, ऍक्च्युली त्या दिवशी मी सकाळी फीवर होता, कारण एक्झामचं खूप टेन्शन आलेलं. अच्छा. घरच्यांना पण वाटलं काय दिली ही एक्झाम आता. तरी एक्झाम दिल्याच्या नंतर मी इतकी खुश होऊन आलेले, सर्वजण बापरे असं काय झालं हिच्यासोबत, ही इतकी खुश झाली असं झाले त्या time. तुला इंडिव्हिज्युअल स्कोर माहिती का तुझं फिजिक्स मध्ये, केमिस्ट्री मध्ये, मॅथ्स मध्ये? फिजिक्स मध्ये 22 होते. आणि पर्सेंटाईल? 93. 22 मार्क्स, 93 पर्सेंटाईल. आणि तू फक्त बोर्ड्सच केलं ना हो, फिजिक्स मध्ये boards मोस्टली? केलेलं. ओके, छान. बोर्ड्स मध्ये जे क्वेश्चन असतात सॉल्व क्वेश्चन वगैरे ते केलं तरी होऊन जाईल. अच्छा, फिजिक्सचं बोर्ड मध्ये जे आहे सॉल्ड एक्झाम्पल, त्यांनी पण आपल्याला 22-23 मिळू शकतात. तो इथलं आर्यहन केलं होतं पण शेवटपर्यंत नाही फॉलो झालं ते. ओके. Yeah. आणि केमिस्ट्री मध्ये स्कोर किती होता? केमिस्ट्री मध्ये 98 ऍट 36 मार्क्स. 36 मार्क्स. हा. आणि मॅथ्स मध्ये? मॅथ्स मध्ये 98.77. अच्छा. 34 होते. 68 या 34 क्वेश्चन marks. करेक्ट होते. 68 मार्क्स, 98.77. Yeah. बच्चा, ये एक बहुत अच्छी इन्फॉर्मेशन आहे की खूप लोकांना काय वाटतं, अरे मला सगळे प्रश्न येणार की नाही येणार. 68 वर तुम्हाला 98.77 अराउंड 99 पर्सेंटाईल होतोय. तर म्हणजे तुम्हाला कळायला हवं की काही प्रश्न डिफिकल्ट असतात आणि वी नीड टू लिव्ह देम, है ना. एक्झाम मध्ये ते पण कळायला हवं. तेच तर ना, आपण जर काही डिफिकल्ट वगैरे असलं ना ते तिथं स्किप करायला हवं, नाही तर इच क्वेश्चन कॅरी इज इक्वल वेटेज. करेक्ट. हा, ते तू फॉलो करत होती हो. ड्युरिंग टेस्ट. चला, खूप छान. ते तुमचे लेक्चर्स वगैरे होते ना त्यातनंच कळलं ते. अगोदर तितकं नाही समजलं की सर्वांना तितकंच वेटेज असतं, म्हणजे लक्षात नाही यायचं एक्झाम वगैरे सॉल्व्ह करताना मॉक वगैरे. करेक्ट. पण मॉक टेस्टला आम्ही ते सतत सांगत हा. होतो तुम्हाला. नाईस. तर यू वर अ स्टुडंट थ्रू आउट द जर्नी. सिग्मा होते, PYQ सिरीजला होती, त्याच्यानंतर तुम्ही टेस्ट सिरीज अल्फाला पण होती, आणि मग काउन्सिलिंगला पण माझ्यासोबत होती. चला, खूप छान छान वाटलं. हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स विथ गणितक? म्हणजे तुला काय वाटतं गणितक इज बेस्ट प्लेटफॉर्म आई थिंक एवर. आई सजेस्ट माय कजिन्स, ऑल कजिन्स. अच्छा, Yeah. तुला खूप मुझे भी आवडलं. मेरे कजिन से पता चला था, इसलिए मैंने. नाईस. तर म्हणजे तुला असं काही वाटलं की याच्यापेक्षा थोडंसं चांगलं होऊ शकत होतं? No, असं no. काही कोणत्याही बॅच मध्ये? नो, छान वाटलं. इट्स बेस्ट एव्हर बॅचेस ऑल. नाईस नाईस, थँक्यू. मला एक सांग, सगळ्यात डिफिकल्ट सब्जेक्ट कोणता होता तुझ्यासाठी? फिजिक्स. एंड हाउ डू यू कोप अप विद दैट? फिजिक्स का पहले तो थ्योरी करना चाहिए सब कुछ, थ्योरी के बाद हम MCQ पे जंप कर सकते हैं. थ्योरी फ्रॉम बोर्ड्स, बोर्ड्स महाराष्ट्र बोर्ड्स में. या यस, कोई स्टैंडर्ड बुक वगैरह की जरूरत नहीं, नहीं है. ओके, थ्योरी कर लो और फिर उसके बाद में MCQs. और एक बात, हमें फार्मूला रिवाइज करने चाहिए, फार्मूला की लिस्ट करनी चाहिए, केमिस्ट्री और फिजिक्स के दोनों. केमिस्ट्री की तो इनऑर्गेनिक वगैरह सब कुछ बोर्ड्स के बुक से आता है, हमें सब रीड करना चाहिए. फिजिकल केमिस्ट्री तो सब कुछ फॉर्मूले बेस्ड होते, वहाँ कुछ डिफिकल्ट नहीं होता केमिस्ट्री के लिए. राइट. तो बच्चे, तूने फिजिक्स केमिस्ट्री मिला के 1.5 घंटा होता है. तूने कितने देर में फिजिक्स किया? पहले फिजिक्स किया था? केमिस्ट्री पहले किया था. Okay. केमिस्ट्री मेरा 30 मिनट्स में ही हुआ था. ओके, 30 मिनट्स में हो गया था, जितना आता है सब कर हाँ. लिया, और फिर 1 घंटा तुमने फिजिक्स को दिया. यही स्ट्रेटेजी होनी चाहिए बच्चों की. अभी जो टाइम है ना बच्चों का, 1-1.5 महीना बचा है बोर्ड्स के लिए, तेरा क्या सजेशन रहेगा? क्या उन्हें करना चाहिए, कैसे उन्हें कॉन्सेंट्रेट करना चाहिए? अभी तो MCQ PYQ सॉल्व करने चाहिए. अच्छा, हाँ. मोस्टली PYQs करने हाँ. चाहिए. और कितने साल के? 21 to 24. 3-4 साल के काफी बहुत हो है. गए. हाँ. ओके, बच्चों के पास टाइम नहीं है अगर PYQs करने का भी, तो PYQs थोड़े से सॉल्व करने चाहिए. एटलीस्ट 1-2 साल के. या 2 साल के. हाँ. 23-24 के. या बच्चे क्या कहते हैं, बोर्ड्स एग्जाम के बाद कर लूंगा ना PYQ, चलेगा क्या? वहाँ मॉक देना चाहिए. वहाँ मॉक के लिए, हाँ. क्योंकि 45 दिन होते हैं मॉक टेस्ट. PYQs करना है, लेकिन साथ साथ में मॉक टेस्ट पे ज्यादा या. ध्यान देना आहे. चलो, इतकं सोपं तुमचं प्लॅन असलं पाहिजे की बिफोर बोर्ड्स एक वेळा PYQ झाले माझे, म्हणजे आय एम सक्सेसफुली प्रिपेअरिंग फॉर MSTCT. या आणि बोर्ड झाल्यानंतर, बोर्डच्या नंतर परत रिव्हिजन करू ना, आपली बीटा सिरीज असणारच आहे, हाँ. आणि त्याच्यामध्ये रिव्हिजन होईल, आणि तेव्हा PYQ आणि टेस्ट सिरीज. दिस शुड बी अवर स्ट्रेट फॉरवर्ड प्लॅन, राईट? आफ्टर बोर्ड्स 1 शॉट केलं पाहिजे. हा, त्यानंतर 1 शॉट नंतर PYQs आणि टेस्ट, right. आणि मोस्ट इम्पॉर्टंट टेस्ट अनालाइज केलं पाहिजे. तेच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली, मी अनालाइजच नाही केलं कधी अनालिसिस टेस्टचा. अच्छा, हा. देत होते बस. हा. रेवती, अजून एक प्रश्न आहे की व्हॉट डू यू थिंक, आता तू मागं बघणार आणि असं विचार करणार, तर काय, व्हॉट आर द मिस्टेक्स दॅट यू डिड की यांनी नाही करायला हवं? की मॉक अनालिसिस इम्पॉर्टंट आहे. आपण मॉक देण्यापेक्षा त्यांचं अनालिसिस करणं खूप गरजेचं आहे.
ओके. आणि यू वर नॉट सिरियस ड्युरिंग 11th and 12th, ते तुला Yeah. रिग्रेट होतं का? या ओके. त्याच खूप रिग्रेट आहे, नाही तर काय नाही. ऍक्युरेसी कसं तू इम्प्रूव्ह केली? अॅक्युरेसी तेच तर, टेस्ट मध्ये वगैरे आपलं कुठं चुकलं हे नाही कळणार तर ते कळणारच नाही कुठं. आणि प्रॅक्टिस मोस्ट इम्पॉर्टंट. तर मग जे पण तुझं मिस्टेक झालं, लेट से हा. तू पेपर दिला आणि तुझे मिस्टेक झाले 7-8, आणि ते कसे इम्प्रूव्ह करत होते? ते इम्प्रूव्ह करण्यासाठी मला तेव्हा कळलं नाही, लेट कळलं. अच्छा. मग तेव्हापासून केलेलं. कसं? तेच क्वेश्चन डबल पाहायचे वन शॉट मध्ये वगैरे, जे क्वेश्चन डिफिकल्ट चाललेत त्यांचे वन शॉट केलेले आहे. ओके. हो. आणि परत सॉल्व्ह केले. हा, रिव्हर्स वगैरे. सॉल्व्ह केलं. आणखी तुम्ही जे लेक्चर देता त्यामध्ये मी लिहून घ्यायचे ते क्वेश्चन वगैरे. हा. आणि जे डिफिकल्ट क्वेश्चन आहेत, जेईचे PYQs आहेत, त्यामध्ये ते स्टार करून ठेवायचे. तेच नंतर रिव्हिजनच्या वेळेस तेच रीड करायचं. ओके. कसं केलं काय नाही, solve करायचं. मॅथचं लेवल खूप वाढलेलं आहे. Yeah. ठीक आहे. आणि तुम्ही जेईला पण प्रिपेअर झालेलं नाही, हा. तर मग कसं मॅथ्स कडे तू अप्रोच मॅथ्सकडे केलं? ओव्हरऑल गणितांकवर सोडलेलं मी माझं. ओके. त्यामुळे गणितांकवरूनच झालेलं. जेईचे वगैरे तुम्ही जे PYQ घेता त्यावरून झालं. ओके. म्हणजे तुला असं अजून काही करायची गरज पडलेली Hardness नाही नाही वाटली तेवढी. आणि गरज पण नाही पडली की नाही, नाही. मुलं काय म्हणतात की जेईचे प्रश्न येतात तर मी जेईचे सगळे प्रश्न करू का? तू असं काही केलं का? नाही. फक्त जे मी शिकवले. हो, Nice. ओव्हरऑल मी दुसरं बुक देखील रेफर नाही केलंय. नाही, हा खूप इम्पॉर्टंट आहे, कारण की जेई मध्ये खूप प्रश्न असतात. हा. आणि बिंग अ टीचर, मी जेई शिकवतोय 15 वर्ष झाले. आय नो विच क्वेश्चन्स कॅन कम इन MSTCT. तर थोडेसे प्रश्न मी तुमचे तसे घेतलेले होते, बरोबर. पण छान तुम्ही तेच फॉलो केला. ओके. अजून एक शेवटचा प्रश्न. लोक खूप भुलतात, म्हणजे विसरतात. सर, मी मागच्या महिन्याला केलं ते विसरतो आता. हा. तर तुझं पण असं होत होतं का? आणि तू कसं हो. त्याला रिव्हिजन वगैरे कसं केलं? मी ओव्हरऑल केलेलं इव्हिनिंगला रिव्हिजन करायचे, नंतर पूर्ण एक वीकचं संडेला रिव्हिजन करायचं. त्यानंतर जे जे मोस्ट इम्पॉर्टंट PYQs वगैरे असतात, ज्यामध्ये काहीतरी वेगळं कन्सेप्ट युज केलेलं आहे, त्यावरती टॉप ऑफ दी बुक क्वेश्चन लिहून ठेवायचं किंवा कन्सेप्ट काय युज केला तेच रिव्हिजन करायचं. आणि अजून एक दुसरी कोणती बुक फॉलो करायची आहे का मुलांना अपार्ट फ्रॉम PYQs? PYQs नाही. डू यू थिंक? टाइम पण नाही फॉर्म्युला ना? बुक वगैरे, हा. टाइम पण नाहीये. फॉर्म्युला वगैरे आपण स्वतः लिहून काढले तरी ते आपल्याला जास्त समजेल. Correct. कारण की मुलं सांगतात अरियंत करू का, हे करू का, ते करू का. आय ऑलवेज No. से की PYQs आर हा, द ओनली PYQs. 2 वेळा 3 वेळा. Yeah. व्हेरी नाईस. 3 वेळा केलं तर खूप छान आहे हे. हा. आणि PYQs रिपीट होतात का एक्झाम मध्ये? हो, खूप रिपीट होतात. फिजिक्स माझ्या बेसला अल्फा PYQs वरच असतं फिजिक्स, दुसरं अच्छा. काहीच नाही. फिजिक्सची हार्डनेस वगैरे जास्ती नाहीये. PYQs केलं तरी मोस्टली 25 to 30 PYQs येतात. ओके. 50 आउट ऑफ. केमिस्ट्री? केमिस्ट्रीला पण तेच. ऑर्गॅनिक वगैरे रिएक्शन तेच रिपीट होतात प्रत्येक वर्षी. 21, 22 आमच्या तर बेसला तेच झालेलं. आणि इनऑर्गॅनिकचं? इनऑर्गॅनिकचं बोर्डमध्ये डू यू नो वगैरे कॉलम्स असतात. Okay. नंतर हेच असतं. म्हणजे रिपीटच असतात. Yeah. आणि मॅथ्स मध्ये किती रिपीट होतात? मॅथ्स मध्ये पण रिपीट होतात. मिसेलियस एक्सरसाइज वगैरे जे असतं बोर्डच्या बुकच्या नंतर चॅप्टरच्या खाली मिसेलियस एक्सरसाइज असतं, ते केलं ना तरी होईल. ओके. मोस्ट ऑफ दी त्यातूनच असतात MCQ वगैरे. मी ऑब्झर्व केलं 2-3 वेळा. ओके. हा. नाईस. ते आणि जे इमेन्सचे. आणि ते जरी केलं ना सर तरी बोर्ड वगैरे होऊन जाईल. करेक्ट. हा. चला, तर छान वाटलं मला तुझ्याशी बोलून. आणि आय एम शुअर की ज्युनियर्सला पण खूप काही इथे शिकायला मिळेल. राईट. की इम्पॉर्टंट थिंग इज की हिनी पण नोव्हेंबरला स्टार्ट केलं होतं. हो. आणि शी हॅज डन अँड शी हॅज स्कोर्ड, और तिला जे कॉलेज पाहिजे होतं, ड्रीम कॉलेज, ते तिला मिळालंय. हा. फर्स्ट राऊंड मध्ये कन्व्हिन्स मिळालं. तू यू आर व्हेरी हॅपी हा. की हेच पाहिजे मला. बिकॉज सर एक कारण होतं की मी जिथं कोचिंगला होते त्या सरांची मुलगी पण इथं कमेन्सला होती. त्यांना स्पॉट थ्रू ऍडमिशन भेटलं नाही. त्यांनी डोनेशन भरून लावलेलं कॉलेजला, अच्छा. कारण तिचं ड्रीम होतं. ते मला पण वाटलं त्या टाइमला माझं पण तिथं होईल, पण ऍक्च्युली ते असं कॉन्फिडन्सच नव्हता की तिथं होईल, कारण मी अभ्यास तेवढा नाही करायचे वगैरे. जेव्हा सिग्मा बॅच आली तेव्हा थोडंसं कॉन्फिडन्स वाढला. आता मला क्वेश्चन सॉल्व्ह व्हायला लागलेत, असं झालं. ओके. मग तेव्हापासून झालं ते. नाईस नाईस. आणि तू काउन्सिलिंगला पण सोबत हा. होती, मला लक्षात आहे. आपण खूप बोललेलो वगैरे. हो. तर चला, खूप छान. आणि यू वर स्टुडंट ऑफ गणितंग फॉर 6-7 months कम्प्लिटली. छान वाटलं बोलून. आणि आय थिंक स्टुडंट्स पण तुझ्याहून खूप काही लर्न करतील आणि दे विल इम्प्रूव्ह इन देअर स्टडी पॅटर्न. आणखी एक सजेशन होतं, आता हे फॉर्म फिलिंग वगैरे करताना PCBचा पण फॉर्म फिल करायचं. फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पॅटर्न कळून जाईल एक्झाम दिल्याच्या नंतर, कारण मी हे केलेलं. तेव्हा केमिस्ट्रीमध्ये मी अगोदर केमिस्ट्री सॉल्व्ह केलं, त्यामध्ये 3-4 क्वेश्चन येत नव्हते, तसेच ठेवलंय. नंतर फिजिक्स केलं, नंतर ते टाइम आपोआप स्टॉप होतो. अच्छा. हो. हा. 1.5 तासानंतर आपोआप हा. स्टॉप होतो. मग त्यावेळेस कळलं की मी ते 3-4 क्वेश्चन टिकच नाही केलेत काही. ओके. तो दॅट हेल्प यू इन हा. PCM. तर जे PCMB वाले आहेत त्यांना हे सजेशन आहे की बाबा PCB पण द्या. कोणीही फॉर्म फिल करू करू शकतो शकतो का? PCBचा. या. ओके. हे पण करू शकतात. हा, कारण त्यांना फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं पॅटर्न तरी कळेल Nice. कसं आहे, काय नाही. खूप छान हा. म्हटलं. हे खूप व्हेरी गुड पॉइंट शी हॅज पुट, की सगळेच लोक PCB पण द्या, हा. PCM पण द्या. PCB ची एक्झाम अगोदर असते. यू Yeah. गेट अ एक्सपिरियन्स. लास्ट इयर पासून अगोदर व्हायला लागली आता. हा. करेक्ट. यावर्षी पण काहीतरी असंच आहे हो, same आहे. पॅटर्न. तरी गणितांकमुळे खूप झालेलं आहे माझं. छान. थँक्स टू ऑल ऑफ यू. थँक्यू व्हेरी मच.
वेरी नाइस। चलो बच्चा लोग, बहुत कम टाइम बचा है। आई एम श्योर आप लोग बहुत अच्छी पढ़ाई कर रहे होंगे, और जो भी रेवती ने कहा है वो आप यहाँ पे इनपुट्स लेके जाओगे और बहुत अच्छी पढ़ाई करोगे, राइट? सो ऑल द वेरी बेस्ट, है ना? अच्छे से करो, वी आर ऑलवेज विथ यू। ऑल द व्हेरी बेस्ट गाइस। थैंक यू।